मॅट झाले सज्ज, पुन्हा एकदा घुमणार कबड्डी कबड्डीचा आवाज। नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं बोल कबड्डी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। सिन्नर नाशिक येथे सुरू असलेल्या 73व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेने आता एका थरारक वळणावर प्रवेश केला आहे। साखळी फेऱ्या संपल्या असून आता बाद फेरी म्हणजेच नॉकआउट पद्धतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाद फेरींच्या सामन्यांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। मंडळी, बाद फेरीत यावेळी प्री क्वार्टर फायनलचे फक्त 4 सामने खेळवले जाणार आहेत, तर 4 संघांना डायरेक्ट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश देण्यात आला आहे। या स्पर्धेतील पुरुष गटातील पहिला प्री क्वार्टर फायनलचा सामना मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 संघात होणार आहे। या सामन्यात जो संघ विजयी होईल तो संघ कोल्हापूर जिल्ह्याविरुद्ध क्वार्टर फायनलचा पहिला सामना खेळेल। या स्पर्धेतील पुरुष गटातील दुसरा प्री क्वार्टर फायनलचा सामना छत्रपती संभाजीनगर विरुद्ध बीड या संघात होणार आहे। या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ पुणे जिल्हा संघाविरुद्ध क्वार्टर फायनलचा दुसरा सामना खेळेल। या स्पर्धेतील पुरुष गटातील तिसरा प्री क्वार्टर फायनलचा सामना नाशिक आणि ठाणे या संघात होणार आहे। या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ अहिल्यानगर जिल्ह्याविरुद्ध क्वार्टर फायनलचा तिसरा सामना खेळेल। या स्पर्धेतील पुरुष गटातील चौथा प्री क्वार्टर फायनलचा सामना नांदेड आणि रायगड या 2 संघात होणार आहे। या सामन्यात जो संघ विजयी होईल तो संघ या स्पर्धेतील चौथा क्वार्टर फायनलचा सामना सांगली जिल्ह्याविरुद्ध खेळणार आहे। मंडळी, तुम्हाला काय वाटतं, कोणते 4 संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतील कमेंट करून नक्की सांगा। मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।